नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, वर्षभर आपण शेतात राब राब राबतो आणि या मेहनतीचं फळ मिळतं ते पिकाच्या काढणीच्या वेळी. पण विचार करा, हीच काढणी जर थोडी जरी चुकली तर आपलं सोनं अक्षरशः मातीमोल होतं. म्हणूनच आज आपण हळदीच्या काढणीबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच आपल्या सोन्याच्या कापणीबद्दल, जेणेकरून आपल्या मेहनतीचं खरं सोनं होईल. कधी विचार केलाय, वर्षभर घाम गाळून आपण हळद वाढवतो, पण काढणीच्या वेळेस जर एक छोटीशी चूक झाली तर काय होतं? तर उत्पादन घटतं, हळदीचा तो पिवळा धम्मक रंग फिका पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाजारात भाव थेट निम्मा मिळतो. हे जे मोठं नुकसान आहे ना, ते टाळायचं कसं, तेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया, आज आपण काय काय शिकणार आहोत. सगळ्यात आधी, हळद काढायला आलीये हे ओळखायचं कसं? काढणीच्या आधी कोणती तयारी करायची, हळद काढायची योग्य पद्धत कोणती आहे आणि काढणीनंतर हळदीची प्रतवारी लावून ती साठवायची कशी, या सगळ्यासोबत उत्पादन वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हळद काढणीसाठी तयार झालीये हे नक्की ओळखायचं कसं? तसं बघायला गेलं तर लागवडीनंतर साधारण 8 ते 9 महिन्यांनी पीक तयार होतं. पण फक्त कॅलेंडर बघून नाही चालणार. आपल्याला पिकाची भाषा समजायला हवी, त्याची लक्षणं ओळखायला हवीत. हे बघा, 3 अगदी सोप्या खुणा आहेत. पहिली खूण म्हणजे झाडाची पानं जी आधी हिरवीगार असतात ती आता पिवळी पडायला लागतात. दुसरी खूण, हीच पिवळी झालेली पानं हळूहळू वाळतात आणि गळून जमिनीवर पडायला लागतात. आणि तिसरी, सगळ्यात पक्की खूण म्हणजे जमिनीतले गड्डे ते पूर्णपणे भरलेले, वजनदार आणि हाताला एकदम घट्ट लागतात. तरीही जर मनात थोडी शंका असेल, खात्री वाटत नसेल, तर एक सोप्पा उपाय आहे. आपल्या शेतात वेगवेगळ्या ठिकाणची 4-5 झाडं जरा उपटून बघा. त्याचे गड्डे नीट तपासा. जर ते पूर्ण भरलेले असतील आणि त्यांची वरची साल पक्की झाली असेल तर समजून जा, काढणीची योग्य वेळ आली आहे. ठीक आहे, काढणीची वेळ तर ठरली, पण थांबा, लगेच कुदळ घेऊन शेतात जायचं नाहीये. काढणी करण्याच्या आधी एक खूप महत्त्वाची तयारी बाकी आहे आणि ती म्हणजे पाण्याची. याच ठिकाणी आपली एक छोटीशी चूक होते, जिचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हळदीचं पाणी एकदम बंद करायचं नाही. काढणीच्या साधारण 15-20 दिवस आधीपासून पाणी हळूहळू कमी करत आणायचं. आणि समजा काढणीच्या वेळेस जमीन खूपच कडक दगडासारखी झाली असेल तर काढणीच्या आदल्या दिवशी एक अगदी हलकसं पाणी द्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पाणी का द्यायचं? याचं कारण खूप सोपं आहे. जर जमीन कडक आणि कोरडी असेल तर कुदळ मारल्यावर गड्डे तुटतात, त्यांना जखम होते. पण जमिनीत जर थोडासा ओलावा असला की ती भुसभुशीत होते आणि मग एकही गड्डा न तुटता अगदी सहजपणे बाहेर निघतो. चला तर मग, वेळ ठरली, पाण्याची तयारी झाली. आता प्रत्यक्ष काढणी कशी करायची, त्याची योग्य पद्धत कोणती आहे ते बघूया. यातली पहिली पायरी एकदम सोपी आहे. काढणीच्या आधी जे काही वाळलेली पानं आणि देठं आहेत ती विळ्याने जमिनीपासून साधारण 1 इंच वर कापून घ्यायची. असं केल्याने शेत मोकळं दिसतं आणि आपल्याला काम करायला सोपं जातं. आता गड्डे बाहेर कसे काढायचे हे तुम्ही लागवड कोणत्या पद्धतीने केली आहे यावर अवलंबून आहे. जर सरीवरंबा पद्धत असेल तर कुदळीने, गड्ड्यांना जराही धक्का न लावता अगदी काळजीपूर्वक खोदून काढा. आणि जर बेडवर लागवड केली असेल तर मग काम आणखी सोपं होतं. तुम्ही ट्रॅक्टरच्या हार्वेस्टरचा वापर करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ आणि मजुरीचा खर्च दोन्ही वाचतो. तुम्ही कुदळीने काढा किंवा मशीनने, एक नियम मात्र कायम लक्षात ठेवा, हळदीच्या गड्ड्याला अजिबात जखम होता कामा नये. प्रत्येक गड्डा म्हणजे आपलं उत्पन्न आहे. त्याला लागलेली एक छोटीशी जखमसुद्धा साठवणुकीत अख्ख्या मालाला खराब करू शकते. त्यामुळे हे काम अगदी काळजीपूर्वक करा. हळद शेतातून काढली म्हणजे आपलं काम संपलं असं अजिबात समजू नका. खरं आणि महत्त्वाचं काम आता सुरू होतं. इथून पुढचे जे टप्पे आहेत तेच तुमच्या हळदीचा दर्जा आणि तिला मिळणारा भाव ठरवणार आहेत. शेतातून काढलेले गड्डे लगेच पोत्यात भरायची घाई करू नका. सगळ्यात आधी त्यांना 1-2 दिवस मोकळ्या हवेत उन्हात सुकू द्या. यामुळे काय होतं की त्यांना चिकटलेली माती सुटते. मग ते गड्डे एकमेकांवर हलकेच आपटले की सगळी माती आपोआप गळून पडते. आणि माती काढल्यावर येतं सगळ्यात महत्त्वाचं काम, ते म्हणजे वर्गीकरण. आता वर्गीकरण म्हणजे काय? हे खूप सोपं आहे. आपल्याला फक्त गड्डे त्यांच्या आकारानुसार वेगळे करायचे आहेत.
जे मोठे आईसारखे मुख्य गड्डे असतात त्यांना म्हणतात जेठी गड्डे. त्यांच्या बाजूला जे बोटांसारखे लांबट गड्डे फुटलेले असतात ते म्हणजे बगलगड्डे. आणि जे छोटे छोटे गोलसर गड्डे असतात त्यांना हलकुंड म्हणतात. हे तीनही प्रकार वेगळे करायचे. आणि हो, त्यातले जे काही सडके किडके गड्डे दिसतील ते न विसरता निवडून बाजूला फेकून द्यायचे. आता हे जे चांगले दर्जेदार गड्डे आपण निवडून बाजूला काढले आहेत त्यांना योग्य पद्धतीने साठवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या साठवणुकीमुळे चांगला मालसुद्धा खराब होऊ शकतो आणि आपली सगळी मेहनत वाया जाऊ शकते. साठवणुकीचे फक्त 3 सोपे नियम लक्षात ठेवा. पहिला नियम, ज्या गड्ड्यांना जखम झाली आहे ते साठवायचे नाहीत, कारण जखमेतूनच बुरशी आत शिरते. दुसरा नियम, हळद नेहमी सावलीत आणि हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवायची. उन्हात ठेवली तर ती सुकून जाईल. आणि तिसरा नियम, साठवलेल्या हळदीला पाण्याचा एक थेंबही लागता कामा नये, नाहीतर ती सडायला अजिबात वेळ लागणार नाही. इतका वेळ आपण काय करायचं हे बघितलं, पण आता आपण ते बघूया जे आपल्याला अजिबात करायचं नाहीये. ह्या अशा काही चुका आहेत ज्या आपल्याकडून नकळतपणे होतात आणि आपल्याच नफ्याला तोटा पोचवतात. ह्या 4 चुका तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. पहिली, काढणीला खूप उशीर करू नका, नाहीतर गड्डे जमिनीतच खराब व्हायला लागतात. दुसरी, पाणी एकदम बंद करू नका, नाहीतर काढताना गड्डे तुटतात. तिसरी, एकही खराब किंवा जखमी झालेला गड्डा चांगल्या मालात मिसळू नका, कारण एक खराब मासा सगळ्या पाण्याला खराब करतो. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची चूक, काढणीनंतर 15 दिवसांच्या आत हळद शिजवून वाळवायला घ्या. यापेक्षा जास्त उशीर झाला तर हळदीचा रंग आणि दर्जा दोन्ही खालावतात. आता प्रश्न येतो की हे सगळं केल्यावर आपल्या पदरात काय पडणार? तर ऐका, जर आपण या सर्व गोष्टींची अगदी व्यवस्थित काळजी घेतली तर एका एकरातून 130 ते 150 क्विंटल ओल्या हळदीचं उत्पादन घेणं सहज शक्य आहे. चांगलं व्यवस्थापन म्हणजे फक्त काढणीपुरतं नाहीये. याची सुरुवात होते ती योग्य लागवडीपासून, मग येतं वेळेवर खतपाणी, रोग आणि किडींपासून पिकाचं संरक्षण, आणि शेवटी ज्याबद्दल आपण आत्ता बोललो ती म्हणजे योग्य वेळेवरची योग्य पद्धतीची काढणी. या सगळ्या गोष्टी मिळून चांगलं व्यवस्थापन होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या या माहितीचं सार एका सोप्या सूत्रात आहे: योग्य नियोजन अधिक काळजीपूर्वक काढणी. याचं उत्तर काय मिळतं? जास्त उत्पादन आणि चांगला बाजारभाव. आता तुम्हाला हळद काढणीची योग्य आणि शास्त्रीय पद्धत समजली आहे. तर मग जरा विचार करा आणि ठरवा, पुढच्या हंगामात तुम्ही तुमच्या काढणीच्या पद्धतीमध्ये यातला कोणता एक महत्त्वाचा बदल नक्की करणार आहात. शेतकरी मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि हो, शेती ज्ञान सागरला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.